हॅलो फ्रेंड्स, आपण आज एक महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. तो टॉपिकचं नाव आहे रिपीट करावे की नाही. ठीक आहे, रिपीट करावे की नाही. पहिल्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपल्याला मिळालेले मार्क्स. हे मिळालेले मार्क्स आपण किती एफर्ट्स करून मिळालेले हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपण घेतलेले एफर्ट्स, मिळालेले मार्क्स आणि आपण आणखी आपली किती करण्याची क्षमता आहे. उदाहरण बघा, सपोज 350 मार्क्स पडले. हे 350 मार्क्स तुम्ही पूर्ण एफर्ट्स घेऊन जर एवढे पडले असतील तर त्यांनी रिपीट करू नये. ऐकलं का नीट? आणि सर्वसाधारण प्रयत्न करून जर 350 पडले असतील तर अशा मुलांनी चान्स घ्यायला हरकत नाही. ऐकलं का नीट? पुन्हा मी रिपीट करतो. तुमची जेवढी क्षमता आहे तेवढी क्षमता वापरून तुम्हाला जर एवढे मार्क्स पडले असतील किंवा जे आजचे आले असतील, काही जणांना 450 आले असतील, काही जणांना 400 आले असतील, तुम्ही म्हणजे किती एफर्ट्स घेऊन तेवढे आलेले मार्क्स आहेत. तुमची जेवढी क्षमता वापरून तुम्ही जे मार्क्स मिळवले, समजा ज्यांचे 400 प्लस मार्क आले त्या मुलांनी तर 100% चान्स घ्यावा एक, असं माझं स्वतःचं सजेशन आहे. ठीक आहे, पण जे 350 to 400 च्या रेंज मध्ये आहेत अशा मुलांनी हे एफर्ट्स घेत असताना तुम्ही किती प्रयत्न केले का? कोविडचा इफेक्ट झाला का? काही मुलामध्ये वर्षभर चांगला स्टडी केलेला होता, पण कोविड-19चं लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं ना, याचा परिणाम झाला, तिथं रिव्हर्स झाले. काही मुलांच्या मध्ये एनसीईआरटी कमी वाचण्यात आलं. एनसीईआरटी कमी वाचल्यामुळे त्यांनी मेहनत घेतली पण एनसीईआरटी कमी रीड केली म्हणून मार्क्स कमी आले. म्हणजे उदाहरणार्थ फिजिक्स बघा, तुम्ही ऍप्लिकेशन भरपूर केले, ऍप्लिकेशन खूप केले, पण एनसीईआरटीचं बेसिक फंडामेंटल करण्यामध्ये कमी पडला. कॅल्क्युलेशन जेईच्या लेवलचं फिजिक्स करून नीटला काय फायदा नाहीये. नीटला नीटच्या पद्धतीनेच करायला पाहिजे, तेवढ्या डेप्थ मध्ये आणि बेसिक फंडामेंटल क्लिअर व्हायला पाहिजे. असं झालं काही मुलांचं. काही मुलांना एक्स्ट्रा करीत बसले खूपच. म्हणजे काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जे टीचर्स आहेत हे ट्रेंड टीचर नसल्यामुळे मुलांना फटका बसलाय. आणि काही मुलांना फटका कुठं बसलाय, काही मुलांनी 11वीला पहिले 4-4, 5-5 महिने त्यांना अभ्यास कसा करायचा हेच कळालं नाहीये. त्यामुळे त्या मुलांचं भरपूर नुकसान झालंय. आणि जे चुकले ते 11वीचे प्रश्न चुकले, 12वीचे नाही चुकले. तर हे या मुलांनी रिपीट करू शकतात. हे नीट लक्षात घ्या. मी काय काय चुका झाल्यात या सांगतो तुम्हाला. काही विद्यार्थ्यांचं स्टडी मटेरियल सिलेक्शन कुठं हे आकाश घे, कुठं आलेन घे हे करत बसला आणि बेसिक एनसीईआरटी सोडून गेला. कारण तुम्ही 11वी-12वीला म्हटल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन करणारे ना 101 भेटणार जगामध्ये. पण कुणाचं मार्गदर्शन घ्यायचं किंवा आणखी एक लक्षात घ्या, इथं मार्गदर्शन घेण्यात चुकलात, इन्स्टिट्यूटची निवड करण्यात चुकलात किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेंड टीचर नव्हते. कारण अननेसेसरी शिकवत बसायचे जे कामाचं नाही ना. एवढं भाराभर एक चॅप्टर मध्ये 3-3 महिने, 4-4 महिने या मुलांचं बेकार चीज यांच्या मनात कचरा डोक्यात टाकला यांच्या. म्हणजे जे कामाचं नाही हे यांना 2-2 महिने, 3-3 महिने शिकवलं. मी असं ऐकलं एक चॅप्टर बायोलॉजी मध्ये 97 दिवस चालतो. कशाला लागतं रे 97 दिवस? एक महिन्याच्या पुढे एक बी चॅप्टर नाही जाऊ शकत जर टीचर ट्रेन नसेल तर. आणि टीचरला ट्रेनिंग नसेल तर काही पण फापट पसारा शिकवत बसतात. आणि फापट पसारा शिकून मुलांचं नुकसान झालंय. मुलांकडे टॅलेंट भरपूर आहे. मी पाहतोय आता काही मुलं मला भेटायला येतात, त्यावेळेस मी पाहतो त्या अरे परफॉर्मन्स तर चांगला आहे, त्याचं अंडरस्टँडिंग पण चांगलं, पण मार्क कमी आलेत का? तो अननेसेसरी करत बसला. आणि वर्षभर असं अननेसेसरी. कारण हे मुलं काय पीएचडीचे नाहीत, हे काय एमएससीची मुलं नाहीत, हे नीटची मुलं आहेत. नीटच्या मुलांना काय शिकवलं पाहिजे हे शिकवणाऱ्या शिक्षकांनाच माहित नाही. महाराष्ट्रातल्या 70 to 80% टीचर अनट्रेन्ड आहेत. बघा मी काय म्हणतो, नीट समजून घ्या तुम्ही. आणि त्या मुलांचं अशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जी मुलं होते त्यांचं नुकसान झालंय. म्हणून सर्वात महत्वाचं जर रिपीट करायचं असेल तर चांगलं इन्स्टिट्यूट निवडणं. चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये खूप रिझल्ट मिळाला असं नाही, तिथल्या शिक्षकाला ट्रेनिंग आहे का, त्याने ट्रेनिंग घेतलंय का, किती वर्षाचा अनुभव आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. नाही तर बऱ्याच वेळेस काय मोठी मोठी नाव असतात आणि मोठ्या मोठ्या नावामध्येच खूप मुलांचं नुकसान झालंय. बघा मी सांगितलेले पॉईंट लक्षात घ्या. तुमचं कुठं चुकलं पहिलं बघा. आपल्या रिपीट जर करायचं असेल तर कुठं चुकलं, आता कोणी कोणी रिपीट करावं मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे एक कॅन्डिडेट होता, गेल्या वर्षी त्याला 49 मार्क्स होते 3 विषयाचे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. त्या मुलाला यावर्षी 550 मार्क्स आलेले. ऐकलं का? म्हणजे यांनी एफर्ट्स घेतले नव्हते पहिल्या प्रयत्नामध्ये, तर त्याची स्कोर होऊन आता 550 प्लस स्कोर केला त्यांनी. आणि त्याचा मागच्या परीक्षेतला हा याचा गव्हर्नमेंटला पण नंबर लागलेला आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. 300
27 मार्क्स पडले होते, रिपीट केल्यावर 21 मार्क पडले, 621 मार्क्स पडले त्याला. बघा किती इम्प्रुव्हमेंट झाली. नंतर आता या वर्षीच्या परीक्षेतलं सांगतो, एका विद्यार्थ्याला 525 मार्क्स होते, त्याची यावर्षी वाढून 635 मार्क्स होतात. म्हणजे आणि काही मुलं पण सांगतो, एका 348 होते आणि त्याला यावर्षी पडले 325. हे दोन्ही पण सांगतो. हे बघा, याचे कमी पण झालेत, ह्याचे वाढलेत, याचे पण वाढलेत, याचे पण वाढलेत. ऐकलं का? दोन्ही प्रकारचे. म्हणजे याचा एफर्ट्स घेण्यात चुकला हा, याला प्रॉपर एफर्ट नाही घेता आले. मला भेटलेल्या मुलांची उदाहरणं सांगतो तुम्हाला मी. यांनी जिथं 49 मार्क्स होते ना, 49 मार्क्स वाल्यांनी किती घेतले बघा, प्रचंड. त्यामुळे आज किती मार्क आहेत याच्यापेक्षा तुमची मेहनत करण्याची मनापासून तयारी किती आहे लक्षात घ्या. आणि मेहनत तुमची जर 9 ते 10 तास बसण्याची तयारी असेल तरच रिपीट करा. एवढी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असेल तर तुम्ही रिपीट करू शकता, अन्यथा रिपीट करू नये. कुठलंही फुकट भेटत नसतं का, दे रे हरी पलंगावरी, असं फुकट नसतं भेटत. त्यासाठी रोज घाम गाळावा लागणार. आणि आता इथून पुढं 11वीचे आणि 12वीचे असे 2 लेक्चर प्रत्येक विषयाचे रोज बघावे लागणार. 11वीचे एक लेक्चर आणि 12वीचे एक लेक्चर. आणखी एक महत्वाचा मी मुद्दा सांगतो तुम्हाला. तुम्ही स्टडी करत असताना बघा, युट्यूबचे बरेचसे चॅनल्स आहेत. युट्यूबवर काही चांगले पण आहेत आणि काही खराब पण आहेत. काही फक्त परफेक्ट बिझनेसमॅन आहेत. ते म्हणणार लगातार आम्ही 8 तास घेतो आणि मुलांचं वाटोळ करून टाकणार. 8 तास कंटिन्यू शिकवल्यावर डोक्यात राहतं का काही? यांनी 10 दिवसाचं ट्रेनिंग किंवा 10 दिवसाचं पहिलं रेकॉर्ड केलेलं असतं, एका दिवसात टाकून देतात. तर युट्यूबवर पण ट्रस्टेड पाहिजे. आणि असं मला वाटतं एकही ट्रस्टेड ब्रँड नाही बायोलॉजीमध्ये. तर सो म्हणजे मला सांगायचं काय, डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. तुमची दिशा नाही चुकली पाहिजे. दिशा जर चुकली ना, वाट लागते तिथं. म्हणून मी जे महत्वाचे पॉईंट सांगितले ना, या पॉईंटवर विशेष फोकस करा. आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स लूज नाही झाला पाहिजे. बघा, जे मुलं सिलेक्ट होतात त्यातले तुम्ही बघता 50% रिपीटर असतात, 50% फ्रेशर असतात. ज्यांची मेहनत. आणि दुसरं एक महत्वाचं, तुम्हाला रिपीट करायचं का नाही करायचं हा डिसिजन लवकर घ्यावा लागेल. तुम्हाला माहिती असतं आता की गेल्या वर्षी एवढ्या स्कोअरवर किती लागलेलं आहे. समजा एखाद्याला 428 मार्क पडले आणि ओपन मध्ये याला लागण्याची शक्यता का सांगा बरं? याचा नंबर लागण्याची शक्यता नाही ओपन मधला. कास्ट मधला असेल तर लागू शकतो. पण डिसिजन लवकर घ्या. आता एक तर अगोदरच उशीर झालेला आहे, त्यामुळे आता उशीर नाही झाला पाहिजे. काय म्हणलं, ऐकलं तुमचं? 28 सप्टेंबरच्या नंतर एकही दिवस तुमचा जाऊ नये. म्हणजे तुम्हाला अजून 8-9 दिवस विचार करायला, निर्णय घ्यायला. आणि एकदा निर्णय घेतला, जगातलं कोणाचंच ऐकायचं नाही पुन्हा. पूर्ण स्ट्रॅटेजी, स्टडी मटेरियल बाकीचे तुम्ही एक रिपीट करायचं असेल तर बघा, जुने पुस्तक ना फेकून द्या. आता नवीन एनसीईआरटी घ्या. नवीन एनसीईआरटी वर पहिल्यापासून सुरू करा आणि गायडन्स घ्या. लक्षात ठेवा, कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूटला जॉईन व्हा. कारण काय होतं माहिती का, आपण 2-4 दिवस म्हणतो नाही मला समजलं, मी करतो आता, आणि डिसिप्लिनच राहत नाही. तर आपण इन्स्टिट्यूटला असू तर डिसिप्लिन राहते. बघा, महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. लवकर डिसिजन घ्या, उशीर करू नका. आता 28 सप्टेंबर पेक्षा जास्त एकही सेकंद तुमचा उशीर नाही व्हायला पाहिजे. तसं तर 4-5 दिवसामध्ये डिसिजन घ्या, येत्या संडे पर्यंत. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्वाची सांगितली तुम्हाला, एनसीईआरटी नवीन घ्या. जुने एनसीईआरटी मी तेच वाचत बसतो. काही जणांना जुन्या एनसीईआरटीचा फटका बसलाय. जिबर्लिनचा प्रश्न आला होता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मध्ये. नवीन एनसीईआरटीतच आहे, जुन्या एनसीईआरटीत नव्हता तो. काढून बघा तुम्ही पेपर, तुमच्याकडे पेपर आहेत आता. नवीन एनसीईआरटीतच फक्त पॉइंट होता तो पॅरास्कॉर्बिक ऍसिड, ठीक आहे, फिनॉलिक कंपाऊंड. त्यातला कोण इनिबिटर नाही असं विचारलं होतं. तर जिबर्लिन हा इनिबिटर नाहीये. म्हणजे काही क्वेश्चन एनसीईआरटीच्या फिगर बेस आलेले क्वेश्चन बघा. इस्ट्रोजनचा होता, ओव्हुलेशन विच ऑफ द फॉलोइंग रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हुलेशन. ओव्हुलेशनच्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी इस्ट्रोजनचा रोल नाहीये. पण इस्ट्रोजनची जिथं पीक लेवल असते, हाय लेवल असते, त्या लेवलला एलएच आणि एफएसएच पण हाय असतो. आणि एलएच आणि एफएसएच मुळे काय होतं, ओव्हुलेशन होतं. म्हणजे यातून एक शिकण्यासारखं आहे, एक गुरुमंत्र घेण्यासारखं आहे की फिगर बेस आपल्याला क्वेश्चन ऑब्झर्व करता आले पाहिजे. फिगर प्रॉपरली ऑब्झर्व करता आले पाहिजे. लक्षात घ्या. आणि कुठं प्रश्न येऊ शकतात, कोणत्या फिगरवर येऊ शकतात, कुठं कॉन्सेप्ट आहे, त्यांनी क्वेश्चन फिगरवर विचारला पण तो कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन होता. म्हणून त्यातून एक शिकलं पाहिजे. नंबर 2,
जिबर्लिनचा नवीन आलेला क्वेश्चन होता, म्हणजे तुमची एनसीईआरटी अपडेट असली पाहिजे. नाहीतर काही जण एनसीईआरटीची किंमत असते 200 रुपये, पण त्या 200 रुपये नवीन एनसीईआरटी घेत नाहीत. का तर पहिल्या एनसीईआरटी आम्ही काहीतरी खुणा केल्या आणि नवीन एनसीईआरटी घे. नवीन त्यातले 10 पॉईंट जरी नवीन सापडले तर त्याच्यावर मी असं समजतो, एक जरी प्रश्न आला, मला सांगा 5 मार्काचा स्कोर फरक झाला ना, आणि 5 मार्काचा म्हणजे एका मार्कावर 250 विद्यार्थी असतात. मला सांगा 5 मार्कावर तुमचे 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यांमध्ये रेंज खालीवर होऊन जाते मेरिट मध्ये एमबीबीएसच्या स्टुडंटसाठी. मला वाटतं हे तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला फंडामेंटल कळत नाही तोपर्यंत आपण असं ग्रँड असं काही करू शकत नाही. आणि सर्वात महत्वाचा असतो तो सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्या कोविडच्या काही चुका झाल्या असतील, 11वी करताना काही चुका झाल्या असतील, एक लक्षात घ्या तुम्ही, काहीतरी करून कुठला तरी एखादा फ्रेशरच्या विद्यार्थ्यांच्यासाठी विशेषतः काहीतरी कोर्स करून पुढे आयुष्यभर त्यातच घोटमाळण्यापेक्षा 1 वर्ष मागं जाऊन अशी आयुष्यभरासाठी पुढे जर जंप मारता आली तर अशा विद्यार्थ्यांनी रिपीट करावं. ज्यांची मेहनत करण्याची तयारी नाही त्यांनी आई वडिलांना बुडू नये आणि स्वतःचं पण करिअर मधलं 1 वर्ष वायाला घालू नये. कारण तुम्हाला बघा, आता या सप्टेंबर जवळपास आता संपत आलेला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ठीक आहे, जानेवारी, फेब्रुवारी या 5 महिन्यात तुमचा स्टडी पूर्ण व्हायला पाहिजे 11वी आणि 12वीचा. आणि मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये रिव्हिजन. मार्च मध्ये पहिल्या 15 दिवसात 11वीची रिव्हिजन, पुढच्या 15 दिवसात 12वीची रिव्हिजन आणि एप्रिल मध्ये 11वी आणि 12वीच्या रोज रिव्हिजन. असं प्लॅनिंग जर केलं तर तुम्ही 600 क्रॉस करून सुद्धा जाऊ शकता. बघा, मी आता उदाहरण सांगितलं होतं, 525 मार्क्स पडले होते पण त्याला कॉलेज चांगलं भेटत नव्हतं, म्हणून या मुलांनी पुन्हा रिपीट केलं आणि आता 600 क्रॉस करून पुढे गेला. मला सांगा, आता महाराष्ट्राचं टॉपचं प्रतिष्ठित कॉलेजला याला प्रवेश मिळेल. तुमची स्वप्न काय आहेत हे लक्षात घ्या. काही मुलं बघा नंबर लागतोय पण चांगलं कॉलेज मिळवायचं यासाठी प्रयत्न करतात. पुन्हा तुमचं ध्येय काय आहे हे तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे. आणि काही मुलांच्या बाबतीमध्ये 30-70चा फटका बसलाय तर या वर्षात ऍव्हरेज मेरिट येईल. एक लक्षात ठेवा, तुम्हाला रिपीट करायचंय नाही करायचंय याच्यापेक्षा तुम्ही या वर्षीची ऍडमिशन प्रोसेस सर्व करून टाका आणि इकडे रिपीटचे प्रयत्न सुरू ठेवायचे. बी प्लॅन काय आहे का तुमच्या समोर याचाही विचार करा. चांगला आहे का, तज्ञाचा सल्ला घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी तो कोर्स पूर्ण केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना भेटा. तुमची अत्यंत 8-10 दिवस त्यासाठी द्या असं म्हणतोय मी. समजा एखाद्याला फार्मा डी करायचे, उदाहरण घेऊ आपण, फार्मा डी ला जायचे. मग याच्यात कुणाला विचारण्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांनी फार्मा डी कंप्लीट केले अशा एखाद्या विद्यार्थ्याला भेटा, दुसऱ्या विद्यार्थ्याला भेटा, अशा 3 विद्यार्थ्याला भेटलं पाहिजे. बघा, तुम्हाला आयुष्यभर त्या फील्ड मध्ये राहायचंय ना, मग आता त्यातल्या एक्सपर्टला तुम्ही भेटलं पाहिजे, प्रोफेसरला भेटलं पाहिजे, स्टुडंटला. तुम्हाला जास्त माहिती स्टुडंट सांगू शकतात, कारण स्टुडंट करिअर विषयी जास्त अवेअर असतात की मुलांना अपॉर्च्युनिटीज काय. मग बी प्लॅन काही तयार आहे का तुमचा, का आपल्याला 200% आता रिपीट करायचंय. प्लस आणखी एक लक्षात घ्या, काही विद्यार्थी बघा, मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे, ओपन असतील, ओबीसी असतील, एससी असतील आणि काही मुलं एसटीचे असतात. ओबीसी मध्ये आणखी एनटीच्या कॅटेगरी पण येतात. तिथं एनटी चे प्रकार येतात 1, 2, 3, 4. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये स्पेशल असतात. ओपनच्या मुलांना फीस भरायची असते, पण लक्षात ठेवा ओपनच्या स्टुडंटला पण 50% फीस भरायची आहे, ओबीसी मध्ये पण 50% भरायची आहे आणि या बाकीच्या कास्ट मध्ये फीस भरायची नसते. हे लक्षात घ्या. एनटी मधल्या कुठल्याही कधी प्रायव्हेट कॉलेजला जरी नंबर लागला तरी लक्षात घ्या, जर उत्पन्न वडिलाचं 2, 3, 4, 5, 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल वडिलाचं तर या कास्ट मधल्या मुलांना फीस भरायची गरज नसते. नीट आहे का? काही मुलं काही पण चुकीचं ऐकतात. मी एवढं प्रत्येक वर्षी सांगतो मुलांना, तरी काही मुलांच्या बाबतीमध्ये हे, कारण काही मुलं काय म्हणतात, नाही आमच्या वडिलाला त्यांच्या मित्रांनी सांगितलं म्हणून हे सेमीला मुलं, सेमी गव्हर्नमेंट असतात ना, याला अप्लायच करत नाहीत. तर या कास्ट मधल्या मुलांनी सेमी गव्हर्नमेंटचे ऑप्शन सुद्धा टाकले पाहिजेत. तुम्हाला मी 200% सांगतो, इथं फीस भरायची नसते. कधी पण अट महत्वाची, वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे तर ती सवलत भेटते. 8 लाखाच्या पुढे असेल तर तुमचा नंबर लागला तर फीस भरावी लागते तुम्हाला. त्यामुळे हा सुद्धा एक, तुम्ही तुमच्या वडिलांची इकॉनॉमिकल पोझिशन काय आहे हे विचारात घ्या
आणि इकॉनॉमिकल पोझिशन चांगली असेल तर ज्यांना त्या पॅरेंट्सवर डिपेंड आहे, त्यामुळे तुमचे स्पष्ट जे आलेले खरे खरे मार्क्स आहेत ते सांगा, लपून काही ठेवू नका आईवडिलापासून. इथं महत्वाचं तज्ज्ञांचा सल्ला घ्या. एक्सपर्ट जे प्रामाणिकपणे काम करणारे टीचर या फील्डमध्ये भरपूर आहेत, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. त्यानुसार तुम्ही हे फॉलो केलं पाहिजे. आणि या पद्धतीने जर गेलात तर निश्चित बघा, एक तुम्ही आयुष्याच्या वळणावर उभे आहात. आणि समजा पहिल्या परीक्षेमध्ये मार्क कमी आलेले असले, आपण काही गुन्हा नाही केलेला, या परीक्षेमध्ये मार्क्स कमी आले आणि ही जीवनामधली शेवटची परीक्षा नाही आयुष्यामध्ये, अशा हजार, आपलं जीवन हीच एक परीक्षा आहे. आपलं जीवन आहे ना, हीच एक परीक्षा आहे. हे आपल्याला सक्सेसफुली या समाजाला आता ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्क विचारले ना, त्यांच्या थोबाडावर पुढच्या वर्षी चांगले मार्क्स देता आले पाहिजेत किंवा एखाद्या फील्डमध्ये चांगलं करिअर करता आलं पाहिजे. यातून तुम्ही खचून न जाता यातून शिकलं पाहिजे. जीवनासाठी एक धडा एक लक्षात ठेवा, जो शिकतो ना तो विजयी बनतो. या चुका झाल्या, आता यातून शिका. आपलं काय चुकलं? एनसीईआरटी वाचण्यात चुकलं, एनसीईआरटीचे समरी वाचण्यात चुकलं, एक्झाम्पलर वाचण्यात चुकलं. आपण कोविडमध्ये जेवढं स्वतःला सावरायला पाहिजे होतं ते स्वतःला सावरू नाही शिकलो, किंवा आणखी चुकीचं मार्गदर्शन केलं, इन्स्टिट्यूट चुकीचं होतं. व्हॉट एव्हर मे बी द मिस्टेक झाल्या त्या आता एकदा स्वीकारा आणि त्या दुरुस्त करा. डबल चुका नाही होऊ द्यायच्या. काही जण स्वतःच काहीतरी नवीन संशोधन करत बसतात. डिअर फ्रेंड्स, नवीन काही संशोधन करू नका. तुम्ही जे तुम्हाला करायचंय ना, एक्सपर्टचा सल्ला घ्या. आणि ही वेळ आहे खरी, आत्ताची वेळ आहे ही तुमच्या करिअरची, तुम्हाला आता माहिती घेण्याची आणि झेप घेण्याची. त्यामुळे विवेकानंदांनी सांगितलेले, तरुणांनो झेप घ्या, तुम्हाला दिशा शरण येतील. थँक्यू.